मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे शेंगदाण्याचा ठेचा। त्याला लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता। मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि हिरवी मिरची घेतली आहे तिखटवाली, कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण घेतलेले आहेत। आता मी शेंगदाणे चांगले भाजून घेते, तुम्हाला दाखवते। आता मी तवा ठेवून घेतलेला आहे, गॅस पेटवून घेते आणि शेंगदाणे भाजून घेते। आता छानपैकी भाजून घेते। आता असे मस्त भाजून घ्यायचे ते शेंगदाणे। त्यानंतर आपण मिरच्याही भाजून घेणार आहेत। झणझणीत शेंगदाण्याचा ठेचा खूप छान लागतो। असे मस्त भाजून घ्यायचे, परतवत जास्त काळी नाही होऊ द्यायचे, तेव्हाच भाजले जातात ते। हे बघा आवाज येतोय बघा तडतडण्याचा। भाजले गेले, आता मी उतरून घेते। हे बघा काढून घेतले, परत तवा ठेवून दिला। आता छानपैकी मिरच्या भाजून घेते। मग यांना पण तसेच भाजून घेऊ आपण। खूप तिखट आहे। हे बघा इथपर्यंतच भाजायचं। आता यांना पण आता उतरून घेते। मी काढून घेतले आहेत। आता लसूण शिलून घेते मी। आता हे शेंगदाणे घेतलेत ना भाजून, आता यांचे सालपट सगळे काढून घेते। थोडं थंड होऊ देते, मग काढते। हे बघा मी लसूण पण निवडून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचे सालपटही काढून घेतलेत। आता त्यात टाकते मी मीठ आणि हे मिक्सरला फिरवून घेते। आता मिक्सरचं भांडं घेऊन घेतले। आता हे हिरव्या मिरच्या वगैरे सगळ्या टाकून घेते। हे याच्यामध्ये सगळं टाकून घेते। आता हे एकत्र सगळं मिक्सरला फिरवून घेते आणि तुम्हाला दाखवते मग मी। हे बघा आता फिरवून घेतलंय मी, जरा जाडसरच राहू दिलेला आहे आबडधोबड। आता तवाही ठेवून घेतला आहे गरम होण्यासाठी। आपण आता तवा चांगला गरम झाल्यावर आता मी तेल टाकून घेते। त्यानंतर हा ठेचा सगळा टाकून घेते आणि चांगला परतून घेते। आपण सगळं टाकलेलं आहे, मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे। हा साधाच खूप छान लागतो, फक्त शेंगदाण्याचा। चांगलं परतत राहायचं। शेंगदाणेही तळले जातात, मिरच्याही तळल्या जातात। मग आपण तर भाजूनच घेतलेले आहे ते सगळं, पण तरी खूप चविष्ट होतो मग। हा असं मस्त स्लो गॅसवरतीच करायचं। असं परतवत राहायचं। हे बघा मस्त भाजला गेला। आता आपण गॅस करू बंद। झाला आपला ठेचा। या मग शेंगदाण्याचा झणझणीत ठेचा खायला। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।